नमस्कार, माझं नाव आणखी शंकर फुटाणे. मी डॉक्टर घाई कॉलेजचा स्टुडंट आहे. आज आपल्या भारतासमोर, आज आपल्या जगासमोर असे एक व्हायरसने अख्ख्या जगाला वेळ लागलेला आहे, तो म्हणजे कोरोना व्हायरस. या कोरोना व्हायरसमुळे असंख्य असं मृत्यूदंड आपल्या जगासमोर पडलेला आहे. चला तर या व्हायरस बद्दलचे थोडे गैरसमज, थोडे समज आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात पसरत आहे, थोडेसे दूर करूया. याबद्दलची माहिती घेण्यासाठी आज मी तुमच्यासमोर विषय मांडत आहे, ते म्हणजे द हिस्ट्री ऑफ कोविड-19. मी डॉक्टर घाई कॉलेजचा स्टुडंट आणखी शंकर फुटाणे तुमच्या समोर विषय मांडत आहे, द हिस्ट्री ऑफ कोविड-19. तुमच्या समोर एक नकाशा ठेवत आहे, तो म्हणजे वुहान शहराचा. 31 डिसेंबर 2019 रोजी वुहान शहरामध्ये एक पेशंट गावला. तो पेशंटला आजार झालेला होता, पिन्युमिया. त्याला ताप आलेला होता, त्याला श्वास घेताना त्रास होत होता. अशा एक पेशंट नंतर थोड्या दिवसानंतर करेक्ट 31 डिसेंबर नंतर 5 जानेवारी रोजी तिथे 257 पेशंट झाले. 257 चे पेशंट तिथे ऑन दी स्पॉट केसेस झाले. परंतु तिथल्या शास्त्रज्ञांनी जेव्हा त्या असा कोणता आजार पसरत आहे तो स्टडी करण्यात आली, तेव्हा तो आजार नवीन असल्यामुळे त्याला यंग कोविड-19 नॉवेल कोविड-19 असं त्याला नाव देण्यात आले. म्हणजे असं झालं होतं की एवढा आजार तो नवीन होता की त्याला नाव सुद्धा त्यांनी नवीनच म्हणजे नवीन कोविड-19 त्याला असं देण्यात आले. तर चला तर थोडंसं डीप स्टडी करूया, नेमका कोविड-19 म्हणजे नेमकं काय आणि हा आजार हा तिथून वुहान शहरातूनच का पसरला आणि हा आजार त्या वुहान शहरातून बाकीच्या देशामध्ये इतका पसरला कसला. तुमच्या समोर एक नकाशा ठेवत आहे. त्या नकाशामध्ये मी काही असे चिन्ह दाखवले आहेत आणि दोन विमानाचे चिन्ह दाखवले. म्हणजे वुहान शहरामधून ये जा करणारे नागरिक, काही टुरिझम जेव्हा स्वतःच्या चीन मधून दुसऱ्या शहरामध्ये जाऊ लागले, तेव्हा कोविडचे काही संसर्ग दुसऱ्या देशामध्ये जाऊ लागले. त्यामुळे दुसऱ्या देशामध्ये सुद्धा कोविडचे पेशंट पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागले. तिथे काही शास्त्रज्ञांनी त्यांनी रिसर्च केला त्या नेमका कोरोना व्हायरस नेमका काय आहे आणि कोरोना व्हायरस नेमका आला कुठून. तर त्यांना तिथे लक्षात आले कोरोना व्हायरस हा बॅट्स पासून आला. बॅट्स म्हणजे वटवाघूळ. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येतो की आता माझ्याकडे सुद्धा वटवाघूळ म्हणजे माझ्याकडे सुद्धा कोविड येईल का, कोरोना व्हायरस होईल का. नाही, तर बॅट्स मध्ये काही स्पेसिफिक जातीमध्ये व्हायरस पसरला जातो. म्हणजे बॅट्स मध्ये असणारा सार्स आणि आता जो कोरोना व्हायरस आहे एकमेकांशी जुळतो. त्यामुळे शास्त्रज्ञांनी असे मानले गेले की हा व्हायरस बॅट्स पासूनच आला असेल. तर मला आणखी एक प्रश्न पडतो, हा मग माझ्या दारात सुद्धा बॅट्स मी त्याला मारलं पाहिजे ना, बॅट्स पासून जर कोविड पसरत असेल तर. तर चला थोडीशी बॅट्स बद्दलची थोडीशी डीप स्टडी करूया. या बॅट्स बद्दलची डीप स्टडी करण्यात मला अभ्यास मी जेव्हा डीप स्टडी करू लागलो तर मला असं जाणवलं की बॅट्स पासून डायरेक्ट बॅट्स मध्ये असणारा कोविड किंवा सार्स नावाचा व्हायरस डायरेक्ट माणसाला होत नाही. तर नेमका व्हायरस होतो कसं, याचं एक चिन्ह तुम्हाला मी इथे एक सिम्बॉल मी दाखवला ते म्हणजे बॅट्स पासून जेव्हा बॅट्स एखादं फळ खातो, एखादं फ्रूट खातो, अर्धकचं फळ ते बॅट्सने खाल्लेलं फळ जर जमिनीत पडतं ते फळ जर एखाद्या प्राणीने म्हणजे माणसाच्या अवतीभोवती असणाऱ्या पाळीव प्राण्याने खाल्लं, त्या प्राण्याला तो कोविड होतो व त्या प्राण्याला कोविड झाला की मग मानवामध्ये तो जातो. बॅट्स पासून डायरेक्ट ह्युमनला कुठलाही व्हायरस होत नाही. त्याच्यामध्ये असणारा होस्ट जो हा होस्ट असतो त्याच्यापासून हा मानवाला व्हायरस होतो. हे झालं बॅट्स. बॅट्स इतके हानिकारक आहेत का, बॅट्स पासून माणसाला होत तर माणसाला कोविड होत नाही, बॅट्स पासून हानिकारक होत नाही. म्हणून मी म्हणतो की बॅट्स पासून हा इनडायरेक्ट माणसाला व्हायरस होत नाही. त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट, हा व्हायरस वुहानमध्येच इतक्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात पसरला कसा. तर सध्याच्या स्टडी करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितले की वुहानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इलिगल पद्धतीने जनावरांची कत्तल केली जाते. तिथे अनेक पशु प्राण्यांना तिथे मारलं जातं. मग का मारलं जातं तिथे, शोभेच्या वस्तूसाठी, काही स्वतःच्या हव्याच्या पोटी सुद्धा त्यांना अनेक प्राण्यांना मारलं जातं. तर अशी एक खणखणून बातमी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. वुहान शहरामध्ये पॅंगोलिन नावाचा एक खवले मांजर आहे. त्या अनेक शास्त्रज्ञांनी सर्च केला की पॅंगोलिन पासून माणसाला व्हायरस झाला असेल. म्हणजे पॅंगोलिनची तिथे मोठ्या प्रमाणामध्ये वुहान शहरामध्ये खरेदी विक्री केली जाते. इलिगली पद्धतीने खरेदी विक्री त्यांना मारलं जातं. त्यामुळे हा व्हायरस सुद्धा तिथून आला असेल. तर दुसरी गोष्ट, अनेक महत्वाची गोष्ट म्हणजे मी इथे एक चिन्ह एक डॉक्टरांचा पोशाख घातलेला एक ह्युमन दाखवलाय, त्याभोवती पृथ्वी आहे. आता सध्याची पृथ्वीची कंडिशन हीच आहे. हा व्हायरस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत चाललेला आहे. मी कुठेतरी थांबलं पाहिजे. मी तुम्हाला एवढी हिस्ट्री सांगली, हिस्ट्री पाठवून माझं ध्येय कोणतं आहे. तर हा व्हायरस हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे कुठेतरी इथं स्टॉप झालं पाहिजे, व्हायरसला कुठेतरी मारा बसला पाहिजे. मग याला जबाबदार कोण, याला जबाबदार ह्युमन्स आहे. मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची तोड म्हणजेच काय, जे जंगलामध्ये राहणारे पशु पक्षी ते आपल्या वसाहतीसाठी आपल्या संरक्षणासाठी मानवाच्या वसाहतीमध्ये येत आहे. सध्या तुम्ही लॉकडाऊन मध्ये एक न्यूज पाहिली असेल. ती न्यूज म्हणजेच काय, अनेक पशु प्राणी मानवांच्या वस्तीमध्ये येऊन मनसोक्त तशी का पसरत आहे. मानव जबाबदार आहे. मग थांबणार कधी. आपण झाडांची जपणूक केली पाहिजे. त्याचबरोबर अनेक अनलिगली जी हत्या होते प्राण्यांची ती कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यामुळे व्हायरस सुद्धा पसरणार नाही आणि त्याच्यामुळे प्राण्यांची जपणूक सुद्धा केली जाईल.
त्याचबरोबर हा कोविड-19 व्हायरस इतका सुद्धा डेंजरस नाही. थोडंसं डिस्टन्स ठेवा, थोडंसं डिस्टन्स मेंटेन केले की नक्की हा आजार कमी होऊन जाईल. सॅनिटायझरचा वापर करा, घरामध्ये राहताना गरम पाणी प्या, वारंवार गरम पाण्याचा वापर करा. त्याचबरोबर मास्क, बाहेर जाताना मास्कचा वापर करा, गर्दीची ठिकाणे टाळा. धन्यवाद. माझे नाव सुनील भीमा अरबोळे, NCC विभाग डॉक्टर घाई कॉलेज गडिंग्लज. मी आज कोविड-19 या रोगाविषयी थोडी माहिती देणार आहे. कोविड-19 हा रोग चीनमध्ये 31 डिसेंबर 2019 रोजी दुबई प्रांतातील तुपान या शहरामध्ये न्यूमोनिया या आजाराने तयार झाला होता. जानेवारी 9 जानेवारी 2020 रोजी या रोगावर प्राथमिक चाचणी करण्यात आल्यावर हा रोग कोविड-19 हा आजार असल्याने शास्त्रज्ञांनी सांगण्यात आले. यामुळे तेव्हापासून 20 मार्च 2020 पर्यंत जगभरात कोविड-19 मुळे 6,000 पेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली होती. भारतात 180हून अधिक देशात हा विषाणूचा बाधा झाल्याचा समजण्यात आला होता. त्यामुळे जगभरात लॉकडाऊन, जनता कर्फ्यू हा मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे हा रोग अजूनही सुद्धा सर्व जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केलेलं आहे. हा रोगाला पळून लावण्यासाठी आपण नेहमी साबणाने किंवा सॅनिटायझरने हात वारंवार धुले पाहिजे. बाहेर जाताना मास्कचा वापर केला पाहिजे. कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी आपण सॅनिटायझरने हात धुवून वारंवार मास्क व बाहेर जाताना योग्य ते व्यक्तीमध्ये अंतर ठेवावे. वारंवार साबण किंवा पाणी, अल्कोहोल आधारित हँडसेट सॅनिटायझर घ्यावे. आगाऊ वेगवेगळ्या लोकांचे मास्क वापरू नये. त्यामुळे होणारा प्रतिबंधिक आजार हा जास्त प्रमाणात होऊ शकतो. नमस्कार, मैं दुर्गेश कुमार लल्लन ठाकुर भाई साहब सावंत आयुर्वेद महाविद्यालय का विद्यार्थी हूँ. मेरा इस पोस्टर कंपटीशन में जो टॉपिक मैंने चूज़ किया है वह है इम्पैक्ट ऑफ कोविड-19 ऑन एनवायरनमेंट. इस पोस्टर में जनरली दो भागों में दिखाया गया है पिक्चर्स को. एक तो है बिफोर कोरोना, एक है आफ्टर कोरोना या कोरोना समय में कह सकते हैं. तो बिफोर कोरोना साइड में आप देख सकते हैं लेफ्ट हैंड साइड में पोस्टर के कि किस तरह से फैक्ट्रियों से धुआं निकल रहा है, पेड़ कटिंग की गई है, ज़मीन जो है वो घासों से विहीन होते जा रही है, कम होते जा रहा है, लोग मर रहे थे, एनवायरनमेंट पूरा पल्यूट हो रहा था धुआंओं के कारण. पृथ्वी भी एक रेड से दिखाया जो कि ग्लोबल वार्मिंग का साइन दिखाया कि पृथ्वी जो है अपने आप में एक डेंजरस कंडीशन में जा रही थी. बट कोरोना टाइम पे क्या हुआ कि लोगों का जो ह्यूमन एक्टिविटी है वह कम हुआ, फैक्ट्रियों से धुआं निकलना कम हुआ, फैक्ट्रियों का काम कम किया गया, जिसके वजह से ह्यूमन एक्टिविटी कम हुआ तो फैक्ट्री ऑफ प्रोडक्शन भी कम करा गया, फैक्ट्रियाँ बंद रही तो धुआं कम निकला, जिसके कारण एनवायरनमेंट खुद को हील करने लगा. जिसके कारण कहीं कहीं हम सुनते कि ओजोन डिप्लेशन हुआ था तो वो डिप्लेशन भी अब सुन रहे हैं कि अच्छे से क्योर हो गया है. उसके बाद आप देख सकते हैं कि राइट हैंड साइड में किस तरह से जानवर लोग जो है जंगलों में आराम से घूम सकते हैं और वहाँ पे आप देख सकते हैं कि पूरा ग्रीन दिखाया जा रहा है. पूरा एनवायरनमेंट एकदम सुंदर सा दिख रहा है. पृथ्वी भी स्माइलिंग फेस कर रहा है. तालाब में कितने अच्छे फूल दिख रहे हैं. जबकि पहले क्या होता था कि ह्यूमन एक्टिविटी से जंगलों में जो कहीं भी घूमने जाते थे कूड़ा करकट फेंक देते थे. लेकिन अभी फॉरेस्ट डिपार्टमेंट जो है, वन विभाग ने, उन्होंने कुछ रूल एंड रेगुलेशन लाया कि जिससे ह्यूमन एक्टिविटी जो है फिलहाल में तो जंगलों में प्रतिबंधित किया गया है. क्योंकि ह्यूमन से जो है वह जानवरों तक कोरोना महामारी ना फैले, इसके लिए वो रेस्ट्रिक्ट किया गया. जिसका एक बहुत अच्छा परिणाम देखने को मिला है कि जिसकी वजह से जो है वातावरण एकदम स्वच्छ हो गया, सफाई हो गया. मानवों के द्वारा जो कचरा किया जाता वो सही मायने में अब इन्वायरमेंट पर अच्छा इम्पैक्ट पड़ रहा है. तो ये कह सकते हैं कि कोरोना का इम्पैक्ट एनवायरनमेंट के अगर इकोसिस्टम पे देखें तो अच्छा है, लेकिन ह्यूमन स्पीसीज़ में देखा जाए, एक पर्टिकुलर स्पीसीज़ में,
तो डर है, खतरा है कि भयंकर महामारी है। तो यही इस पोस्टर के द्वारा मैं बताना चाहता हूँ। धन्यवाद। हॅलो फ्रेंड्स, मी जयश्री कांबळे. डॉक्टर घाई कॉलेज गडिंग्लजद्वारे आयोजित नॅशनल लेवल पोस्टर प्रेझेंटेशनसाठी मी निवडलेल्या विषयाचे नाव आहे द इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन एन्व्हायरमेंट. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोविड-19 या महामारीने संपूर्ण जगाला वेढलेले आहे. याचा परिणाम जगातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेवर तर झाला आहेच, त्याच रीतीने प्रत्येक घटकावर चांगला वाईट परिणाम झालेला दिसून येतो. पर्यावरणावर कोविड-19चा परिणाम हे या पोस्टरमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरण, पंजाबमधील जलंधरपासून 140 किलोमीटर दूर अंतरावर असणारे हिमालय पर्वत आता स्पष्ट दिसत आहे, असे तेथील लोकांचे म्हणणे आहे. गेल्या 20 ते 30 वर्षात हे प्रथमच घडले आहे. त्याचबरोबर पाण्याचे प्रदूषणही कमी झाले आहे. कित्येक नद्या स्वच्छ, सुंदर, निर्मळ झाल्या आहेत. लोक आपल्या आजूबाजूच्या जैवविविधतेकडे अधिक लक्ष देत आहेत. हवेच्या प्रदूषणामध्येही घट आढळून आली आहे. याचे मुख्य कारण PM 2.5 आहे. हा अत्यंत सूक्ष्म असतो. हार्ट अटॅक, प्रीमॅच्युअर डेथ यामुळे होऊ शकते. WHO नुसार दरवर्षी 4 मिलियनहून अधिक लोक मरण पावतात. याचबरोबर ऋतुचक्रामध्येही बदल झालेला आहे. याचे मुख्य कारण CO2 आहे. वाहतूक क्षेत्रामुळे हे मोठ्या प्रमाणात होते. सध्याच्या लॉकडाऊनमुळे दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच CO2चे प्रमाण एवढे घटले आहे. पर्यावरण व अर्थव्यवस्था यांचा विरुद्ध संबंध आहे, कारण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात कोल, ऑइल, पेट्रोलियमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यातूनच प्रदूषण वाढते. जेव्हा ही महामारी दूर होईल तेव्हा प्रत्येकाने पर्यावरणाची काळजी घेणे हे मानवजातीचे कर्तव्य आहे. धन्यवाद. मी मच्छिंद्र सुरेश पवार, यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय कराडचा विद्यार्थी आणि आज तुमच्या समोर नॅशनल लेवल ऑनलाईन पोस्टर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन मधला माझा विषय आहे हिस्ट्री ऑफ कोविड-19. हिस्ट्री ऑफ कोविड-19 मध्ये सर्वप्रथम आपण विषाणूचा अभ्यास करूया. या भूतलावर अनेक सजीव आहेत आणि त्याच्यामध्ये त्या सजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी पहिलं श्रेय जातं एकोनॉमिस्ट आर्यभट्ट यांनी पंचसृष्टीचं वर्गीकरण केलं. पण या पंचसृष्टीमध्ये विषाणूला कोणत्याही प्रकारचं स्थान दिलं नाही, कारण की विषाणूला कोणत्याही प्रकारच्या अन्नाची किंवा ऑक्सिजनची आवश्यकता नसते. विषाणूच्या आकारमानाच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही. विषाणूमध्ये सजीवांचं फक्त एकमेव लक्षण दिसतं, ते म्हणजे त्यांची प्रजनन क्षमता, म्हणजे त्यांच्या संख्येत होणारी वाढ. विषाणू साधारणपणे DNA किंवा RNA द्रव्याच्या प्रतिनिधी बनलेले असतात. एकाच विषाणूमध्ये DNA किंवा RNA कधी अस्तित्वात नसतो. एकतर विषाणूमध्ये DNA किंवा RNA अस्तित्वात असतो. विषाणू हे साधारणपणे 3 प्रकारचे असतात. सर्वप्रथम प्राणी विषाणू, वनस्पती विषाणू आणि जीवाणूवर अस्तित्वात असणारे विषाणू. यामधला आपला कोरोना हा एका समूहाचं नाव आहे. कोरोना या समूह विषाणू मधला 3 विषाणू आपण साधारणपणे अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम सार्स कोविड, मार्स कोविड आणि सार्स सेकंड कोविड या तिन्हीचं आता आपण माहिती घेऊया. त्यामध्ये सन 2003 मध्ये सार्स कोविड हा विषाणू अस्तित्वात आला. हा विषाणू साऊथ चायनामध्ये सापडला गेला. त्या विषाणूचा सेव्हरल ऍक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम सिस्टम. या विषाणूमुळे साधारणपणे 26 देशामध्ये 8,000 जास्त लोक मृत्युमुखी पडली. हा विषाणूचा सगळ्यात जास्त आघात हा श्वसन संस्थेवर होता आणि हा विषाणू वटवाघुळापासून मानवामध्ये आलेला विषाणू आहे. त्यानंतर सन 2012 मध्ये मार्स कोविड सेकंड हा विषाणू अस्तित्वात आला. हा विषाणू सौदी अरेबियामध्ये अस्तित्वात आला. सौदी अरेबियामध्ये उंटांमधून मानवामध्ये गेलेला हा विषाणू आहे. या विषाणूचं आपण बघितलं तर हा झोनॅटिक विषाणू, त्यामुळे त्याचं नाव दिलेलं आहे. या विषाणू नाव मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम सिस्टम आणि या विषाणूमध्ये तिथल्या प्रदेशातील साधारणपणे 35% लोक मृत्युमुखी पडली. आता 2019 म्हणजे मागच्याच वर्षी सार्स कोविड सेकंड हा कोरोना नावाचा विषाणू अस्तित्वात आला. आपण आता ह्याला सार्स कोविड सेकंड विषाणूला नोवेल कोविड-19 का म्हणतो, कारण की हे नाव 11 मार्च 2020 ला कोरोना WHO ने दिलेलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ह्याचं नाव देण्याच्या मागचं कारण कोविड म्हणजे कोरोना, व्हायरस म्हणजे VI म्हणजे व्हायरस आणि D म्हणजे डिसीजेस आणि 19 म्हणजे इयर ऑफ 2019. आता आपण या कोरोना व्हायरसचा घटनाक्रम जाणून घेऊया. डिसेंबर 2019 मध्ये चायनामध्ये पहिली घटना आपल्याला कोरोना व्हायरस सापडली. पहिला केस सापडला. त्यानंतर 30 जानेवारी 2020 ला
WHO ने तिथली परिस्थितीचा आढावा घेऊन पब्लिक हेल्थ इमर्जन्सी डिक्लेअर केली. पुढे जाऊन 30 जानेवारी 2020 मध्ये इंडियामध्ये कोरोना व्हायरसचा पहिला पेशंट केरळमध्ये सापडला. पुढे जाऊन 9 मार्च 2020 ला महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा पुण्यामध्ये पहिला पेशंट सापडला. 11 मार्च 2020 ला WHO ने हा एक जागतिक महामारी आहे म्हणून डिक्लेअर केलेला आहे. आता ह्या कोरोना व्हायरसवर कोणत्याही प्रकारचं औषध अस्तित्वात नाही. त्यामुळं त्या कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा संदेश देईन. ते आता सर्वजण देत आहेत, तेही मी सांगण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे प्रत्येक वेळी मास्कचा वापर करा, वेळोवेळी हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा. एवढं बोलून मी माझं पोस्टर प्रेझेंटेशन थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. नमस्ते, महेश देसाई, यशवंतराव लॉ कॉलेज कराड. आजचा माझा विषय आहे इम्पॅक्ट ऑन इकॉनॉमी, ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर. याबद्दल मी तुम्हाला पोस्टर प्रेझेंटेशन थ्रू थोडीशी माहिती देतोय. तर पोस्टर प्रेझेंटेशनला सुरुवात करत असताना बेसिकली जर आपण इम्पॅक्ट इकॉनॉमीवर जर इम्पॅक्ट पडायचं कोणते सब्जेक्ट्स आहेत किंवा कोणते फॅक्टर्स आहेत ते बघायचं असेल तर गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटने केलेले जे झोन होते ते आपण पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे की जे रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन होते. की रेड झोन मध्ये 100% त्यांनी होल्ड ठेवला होता आणि ऑरेंज झोनला थोड्याशा सुविधा दिल्या होत्या आणि ग्रीन झोन मध्ये पूर्णपणे मोकळीक ठेवली होती. नंतर आपण आपल्या मेन टॉपिककडे वळूयात की टॉपिक नेम आहे आपला इम्पॅक्ट ऑफ इकॉनॉमी, ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर. त्यातला पहिला आपण ऍग्रिकल्चर बघूयात. ऍग्रिकल्चर बघत असताना आपल्याला कोविड-19 मध्ये काय काय सिच्युएशन्स क्रिएट झाल्या होत्या आपल्या सेक्टर पुढे किंवा आपल्या समाज व्यवस्थेपुढे. ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन आलं होतं, बॉर्डर क्लोजर झाल्या होत्या, स्टेटच्या पूर्ण बॉर्डर क्लोजर केल्या होत्या, डिस्ट्रिक्टच्या बॉर्डर क्लोजर केल्या होत्या आणि सोशल डिस्टन्सिंग एक पाळायला सांगितलं होतं. तर ऍग्रिकल्चर फील्डमध्ये त्याचा काय परिणाम झाला तर ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन केल्यामुळे पुढचं प्रोडक्शन पूर्णपणे थांबलं गेलं. पूर्णपणे म्हणण्यापेक्षा 70 ते 80% पुढचं प्रोडक्शन थांबलं गेलं. क्रॉप, लाईफस्टॉक आणि फिशरीज, इव्हन फिशरीज सुद्धा इफेक्ट झाला. मच्छी मार्केटवर सुद्धा तो इफेक्ट झाला ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शनचा. प्रोसेसिंग जे होत होतं फूडवरती किंवा फिशरिंग कशावरती ते थांबलं गेलं. बॉर्डर क्लोजरमुळे काय झालं, बॉर्डर क्लोज केल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन आणि फूडचं जे डिस्ट्रीब्युशन होत होतं त्यावेळी डायरेक्टली इम्पॅक्ट झाला. सोशल डिस्टन्सिंग ठेवल्यामुळं मार्केट आणि रिटेलरमध्ये त्याचा परिणाम झाला आणि मार्केट आणि रिटेलरचे जे दुकानं होती ती बंद झाली किंवा तिथं गर्दी कमी झाली. कंझ्युमर आला नाही, कंझ्युमर मार्केटमध्ये उतरला नाही. तर हा ऍग्रिकल्चरचा पूर्णपणे इम्पॅक्ट आपल्या इकॉनॉमीवर झाला. त्याचा जीडीपी कॉन्ट्रीब्युशन होता 17.5%. आता इंडस्ट्रीवर काय झालं ते बघूया. इंडस्ट्रीवर काय झालं, लॅक ऑफ रॉ मटेरियल. रॉ मटेरियल किती प्रमाणात कमी पडलं, 18.2% इंडस्ट्रीमध्ये रॉ मटेरियल कमी पडलं. त्याच्यानंतर काय 25.2% प्रोडक्टिव्हिटी लॉस, लॅक ऑफ रिमोट वर्क कॅपेबिलिटीज कमी पडलं. त्याच्यानंतर 19.9% इन्सुफिशियंट स्टाफिंग, स्टाफच आला नाही ऑफिसेसमध्ये की जो क्रिटिकल वर्क जो स्टाफ करत होता तो जवळजवळ 19.9% कमी झालं. लिमिटेड ऑर्डर्स, डिमांड अँड एंड प्रोडक्ट्स, जी ऑर्डर येत होती इंडस्ट्रीजला ती इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये ऑर्डर्स यायला लागल्या, डिमांड कमी झाला आणि एंड प्रोडक्ट हा कमी झाला, त्याचा 7.9%. आणि सगळ्यात जास्त 28.7% लिमिटेड ऑपरेशन ड्यू टू ट्रान्सपोर्ट रिस्ट्रिक्शन. ट्रान्सपोर्टचं हे सगळ्यात मोठं त्याच्यामध्ये कोविडमध्ये झालेलं आहे की ज्यामुळे ट्रान्सपोर्टमुळे जास्त इफेक्ट झालेला आहे. आता शेवटचा मुद्दा आपला सर्व्हिस सेक्टर. त्याच्यामध्ये हा एक ग्राफ काढलेला आहे की ज्यामध्ये सर्व्हिसेस आपल्याला दाखवले जात आहेत. इस्टिमेटेड इम्पॅक्ट फ्रॉम कोविड-19 ऑन इंडिया बाय सेक्टर जीव्हीए. जीव्हीए म्हणजे क्रॉस व्हॅल्यू ऍडेड. आता त्या क्रॉस व्हॅल्यू ऍडेडचा काय काय फरक पडला, फायनान्शियल, रिअल इस्टेट आणि प्रोफेशनल सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सगळ्यात जास्त ह्याच्यामुळे इफेक्ट झालेला आहे. त्यामुळे त्यात 17.3% झालाय. मायनिंग अँड क्युरिंगचा 14.7% झालाय. इलेक्ट्रिसिटी, गॅस, वॉटर सप्लाय अँड अदर युटिलिटी सर्व्हिसेस त्याच्यावर 13.9% झालाय आणि कन्स्ट्रक्शनवर 13.3% इम्पॅक्ट झालाय सर्व्हिस सेक्टरमध्ये. ट्रेड, हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन अँड ब्रॉडकास्टिंग याच्यावर 9.7% जवळजवळ इफेक्ट झालाय. ओव्हरऑल जीव्हीए जर काढला तर तो 9.3% होता आणि ह्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगचा जिथे इंडस्ट्रीचा एरिया होता तो होता 6.3%. ऍग्रिकल्चर, फॉरेस्ट्री अँड फिशिंग ह्याचा सगळ्यात कमी म्हणजे -1.3 एवढाच इफेक्ट झालेला आहे. पण सगळ्यात कमी इफेक्ट आपल्याला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मधून दिसून आलाय की गव्हर्नमेंटनं 50% त्यांच्या स्टाफिंगला ठेवलं. स्टाफ 50% ठेवून कामं करायला सांगितली. त्याच्यामुळे तो जवळजवळ -0.4 एवढाच त्याच्यावरती इफेक्ट झाला.
लास्टली बट नॉट लिस्ट, मी इथे एक ग्राफ दाखवत आहे की ज्यामध्ये इन फ्री फॉल जीडीपी ग्रोथ ऍट रेकॉर्ड लो, म्हणजे आतापर्यंत आपला जीडीपी रेकॉर्ड -23.9 ला आलेला आहे. त्याचा हा एक ग्राफ आहे जो की क्वालिफिकेशन फायनान्शियल इयर 2019ला 7.1% होता आपला जीडीपी. तो ड्यू टू कोरोना फायनान्शियल इयर 21 पर्यंत -23.9 ला आलेला आहे. ओव्हरऑल हा चार्ट आपल्याला कोविड-19 मध्ये इकॉनॉमीवर काय इम्पॅक्ट झाला तो दाखवतो. धन्यवाद. Hello everyone, this is Prachita Narayan Khatke of Bhai Saheb Sawant Ayurvedic College, and the topic of my poster is effect of COVID-19 on education. This year educational experience has been quite out of ordinary. The sudden global pandemic has pushed nearly every industry to adjust, with educational industry being no exception. Where children are given online classes, here in this picture the boy representing student want to go to school, but the boy is being pulled by online education. Because students are cooped inside the houses, the irritability and anxiousness leading to tension and stress, which is having bad effect on their mental health. The entire performance of the student depend on mental health. Its disturbance not only affect a particular student but also have serious impact on community. The examination were postponed due to lockdown and the actual date of examination is awaited. All the students are in high stress because the pre-examination period will continue till the completion of examination. The online classes also lead to concentration issue. As in this picture, the online lecture is going on, but the boy is thinking how he used to play and enjoy his life during his school days and missing those days. Connectivity being the major issue, the online platform may be the only way to reach students during lockdown. But the digital media come with its own challenges. They are facing slow internet connectivity issue. City dwellers too find it challenging. Some of them are not equipped to access online classes. The communication gap affect understanding. The videos get paused in live feed but to severe issues, and by the time they resume, one has missed out and on the live session. So connectivity is the big issue. The next issue is harmful effect of gadgets. Tens and thousands of students are glued to computers and smartphone screen. The harmful rays from the screen cause adverse effect on their health. It affects their eyes and the radiation can also lead to cancer. In some villages where online education are not possible, the teacher have taken good initiative to teach students through loudspeakers, and students are enjoying it too. But this education system has also some plus point. Students are also learning valuable lessons of internet safety, digital literacy and time management. But everyone is waiting for the situation to be normal and they can again rejoin their schools and colleges. Thank you. मी प्रियंका प्रकाश भोसले, क्लास TY BCom. मी आज तुम्हाला पोस्टरद्वारे कोरोनाचा इतिहास सांगत आहे. कोरोना म्हणजे काय? कोरोना हा सर्वात जास्त विषाणू व्हायरस आहे. हा व्हायरस प्राण्यांकडून माणसाकडे येत आहे. हा व्हायरस क्राउनसारखा भासतो. हा व्हायरस कुठं आला असेल? पहिला हा सर्वात चीन देशात आला आहे. कोरोना सारखा विषाणू चीनमध्ये संभवला जात आहे. चीनमध्ये सारस विषाणू पेक्षा जास्त कोरोना आहे. डिसेंबर 2019च्या पहिल्या आठवड्यात नवीन कोरोना विषाणू सापडला. त्याला कोरोना नवा विषाणूचा प्रकार घोषित करण्यात आला. कोविड-19 म्हणजे काय? को म्हणजे कोरोना, व्ही म्हणजे व्हायरस, डी म्हणजे डिस्कस, 19 म्हणजे 2019 म्हणजे डिसेंबर 2019 मध्ये हा व्हायरस आल्यामुळे त्याला कोविड-19 हा संबोधण्यात आला आहे, संबोधला जात आहे. हा कोरोना व्हायरस संसर्ग असल्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हे संक्रमण होत आहे. त्याचा प्रभाव खूप
जास्त प्रमाणात होत आहे. हा प्रभाव जास्तीत जास्त लहान मुलांना, वृद्ध लोकांना हा होत आहे. त्याचे लक्षणे डोकेदुखी, सर्दी, ताप येणे, थकवा येणे, घसा खवखवणे, ताप येणे इत्यादी लक्षणे आहेत. हा व्हायरस संसर्ग असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, घरामध्ये सुरक्षित राहावा इत्यादी पोस्टरद्वारे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना हा सर्वप्रथम प्राण्यात आला चीनमध्ये, तेथून इकडं भारतामध्ये पसरत. दिवसेंदिवस हा कोरोनाचा संसर्ग वाढत असे. त्यामुळे घरात राहणे, सुरक्षित राहणे हा गरजेचा आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना आपण मास्कचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. एखाद्या वरच्यावर हात स्वच्छ धुणे इत्यादी प्रयत्न केले पाहिजे. मी प्रियांका रमेश माळी, डॉक्टर घाळे कॉलेज गडिंग्लज. माझ्या पोस्टरचा विषय आहे इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 ऑन मायग्रेंट वर्कर्स इन इंडिया. देशातील अनेक लोक आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न भागवण्यासाठी एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतामध्ये स्थलांतर करत असतात. स्थलांतरित कामगार हे बांधकाम, हॉटेल व्यवसाय, उत्पादन, वाहतूक सेवा, घरकाम यासारख्या ठिकाणी आपल्याला काम करत असताना दिसतात. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 45-35 कोटी लोकसंख्या ही स्थलांतरित कामगारांची आहे. त्यामध्ये 37% लोक हे बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यातील आहेत व राहिलेले 63% लोक हे इतर राज्यामधील आहेत. त्याचबरोबर मुंबई आणि दिल्ली सारख्या महानगरांमध्ये देखील आपल्याला 33% लोक हे स्थलांतरित असलेले दिसून येतात. राहिलेले 67% लोक हे स्थानिक आहेत. सध्या आपण पाहतोय की कोविड-19 सारख्या रोगाने थैमान घातलेला आहे. त्याने जगभरामध्ये रौद्ररूप धारण केलेलं आहे. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होतो आहे. या महामारी दरम्यान भारतातील स्थलांतरित कामगारांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. देशातील ठप्प झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच कारखाने आणि काम बंद पडल्यामुळे स्थलांतरित कामगारांच्या उत्पन्नाचे नुकसान, उपासमार, भविष्याची अनिश्चितता यांसारख्या संकटांना त्यांना तोंड द्यावे लागले. बरेच लोक आणि कुटुंबे उपाशी राहिली. आपल्या अन्नाची गरज भागवण्यासाठी वाहतुकीचे कोणतेही साधन नसताना ते लोक आपापल्या गावी परत जाऊ लागले. त्याला प्रतिसाद म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारने श्रमिक रेल्वे सारख्या गाड्यांची सुविधा केली. लॉकडाऊनमुळे आत्महत्या, उपासमार, थकवा, रस्ते व रेल्वे अपघात, वैद्यकीय सेवांचा नकार अशी अनेक कारणे घडून येत आहेत. बरेच लोक बेरोजगार झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या उपासमारीचा प्रश्न वाढतच गेला. त्यामुळे लोक आपापल्या गावी आणि खेड्याकडे पलायन करू लागले. सरकारच्या अहवालानुसार एक राष्ट्र आणि एक रेशन कार्ड ही योजना तयार करण्यात आली. या योजनेनुसार परप्रांतीय लोकांना देशातील कोणत्याही भागात विनामूल्य धान्य मिळण्याची मुभा देण्यात आली होती. पण काही लोक याच्यापासून वंचित राहिलेली होती. त्याचबरोबर तेलंगणामध्ये आधार कार्ड नसल्यामुळे लोकांना धान्य मिळू शकले नाही. त्यामुळे लोक पैसा आणि अन्नाशिवाय तसेच राहिलेले आहेत. निर्वासित काळात परत राहण्याचा निर्णय घेतलेल्या लोकांना शेजाऱ्यांच्याकडून हल्ल्याचा सामना करावा लागला. त्यांना अन्न मिळू शकले नाही. घराबाहेर पडल्यानंतर पोलिसांशी सामना करावा लागला. त्यांच्यावर कोरोना संसर्गाचा आरोप करण्यात आला. ते लोक आपापल्या गावी आणि खेड्याकडे गेल्यानंतर त्यांच्यावर भीती आणि वर्गपूर्वाग्रह अशी वागणूक दिली गेली. बरेच लोक निम्न जातीमधील असल्याने जातीय विवंचना त्यांना सहन करावी लागली. नोकरीचे पर्यायी रूप आणि कुटुंबापासून विभक्त होणे यांसारख्या मुद्दे तयार झालेले आहेत. बांधकाम, हॉटेल व्यवसाय, घरकाम यांसारख्या ठिकाणी काम करणारी स्थलांतरित कामगारांची लोकसंख्या ही कमी वेतन देणारी आणि असुरक्षित रोजगार दर्शवते. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होत आहे. निवाऱ्याची सोय, वैद्यकीय सेवा स्थानिक कामगारांप्रमाणे त्यांना हक्क मिळू शकणार नाही. त्यामुळे ते असुरक्षित आहेत. बरेच लोक बेरोजगार झालेले आहेत. त्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळू शकणार नाही. बेरोजगारीचे फायदे त्यांना मिळू शकणार नाहीत. ते अपात्र ठरतील. त्यामुळे आधुनिक गुलामगिरीचा धोका देखील वाढत चाललेला आहे. अशा प्रकारे कोविड-19चा मोठ्या प्रमाणावर परिणाम अनेक क्षेत्रांवर झालेला आपल्याला दिसून येतो. नमस्कार, मी रोहिणी राजू अंकलीकर. आज आपल्या समोर मी
कोविड-19 याच्यावरती पोस्टर प्रदर्शनबद्दल बोलणार आहे. तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या भारतामध्ये महामारी चालली आहे. कोविड-19 सारखा मोठा महारोग आलेला आहे आपल्या भारत देशामध्ये. तर हा रोग आपल्या जवळ येऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. तर कोरोना व्हायरसपासून सुरक्षित कसे राहावे याच्यावर मी आज बोलणार आहे. आपण सर्वप्रथम आपण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे. शक्य असल्यास आपण घरी बसणे खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही ट्रेनमध्ये किंवा एरोप्लेन्समध्ये वगैरे आपण ट्रॅव्हल करू नये. व तसेच आपल्याला जर शिंक आल्यास आपण आपल्या जवळ असलेला स्वच्छ हातरुमाल वापरावा. वापरून झाल्यास तो स्वच्छ धुवावा, नाहीतर कचऱ्याच्या कुंडीत टाकावा. तसेच आपण सारखे आपल्या चेहऱ्याला हात लावू नये, त्यामुळे व्हायरस पसरण्याची शक्यता असते. तसेच आपण अनेक लोकांच्या मध्ये एकत्रित बाहेर फिरू नये. सोशल डिस्टन्सिंगची पालन करावे, कारण हा व्हायरस श्वासाद्वारे नाही तर हा व्हायरस स्पर्शाद्वारे पसरू शकतो. त्यामुळे कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी आपण जाऊ नये. तसेच आपल्याला हँडशेक वगैरे करू नये. आपल्याला जर एखाद्याशी भेटल्यावर बोलायचं असेल तर सर्वप्रथम नमस्कार करून आपण बोलावेत. तसेच घरी राहून सरकारला सहकार्य करावे. घरी राहाल तर सुरक्षित राहाल. तसेच बाहेर जाताना किंवा बाहेर फिरताना मास्कचा वापर करावा. अत्यंत आवश्यक असेल तरच बाहेर निघावे. कामाच्या ठिकाणी काम करताना मास्कचा वापर करावा. मास्क स्वच्छ धुवून वापरावा किंवा वापरलेला मास्क पुन्हा वापरू नये. परत नंतर बाहेर जर जाऊन आलो असेल तर बाहेरून आल्यास आपण सर्वप्रथम सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे. तसेच आपले सर्व कपडे सॅनिटायझर करावे व मग आपल्या घरात आत प्रवेश करावा. तसेच आपले हात 20 सेकंद स्वच्छ धुवावेत. आपण आपले हात साबणाने किंवा हँडवॉशने 20 सेकंद स्वच्छ धुवून घ्यावेत. सारखे आपले हात स्वच्छ पाण्याने धुवावेत. अशा प्रकारे आपण कोरोना व्हायरसशी लढू शकतो. आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्या भारत देशामध्ये कोरोना व्हायरसची महामारी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्व ठिकाणी हा व्हायरस पसरलेला आहे. त्यामुळे घरी राहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे बाहेर पडणे अशक्य झालेले आहे. कोरोना व्हायरससारख्या या महामारीमुळे आपण सर्वप्रथम पहिल्यांदाच घरात एवढे दिवस बसलेले आहोत. त्यामुळे आणखी थोडे दिवस घरी राहा व सरकारला सहकार्य करा. तसेच हे सगळे नियम पाळा व आपल्यापासून कोरोनाला लांबच ठेवा व इतर गर्दीच्या ठिकाणी वगैरे जाणे सर्वप्रथम टाळा. व अशा प्रकारे या चार्टमधून मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की हा चार्ट कोरोना व्हायरसपासून सुरक्षित कसे राहाल याच्या संबंधित बनवण्यात आले आहे. थँक्यू. नमस्कार, माझे नाव शीतल बाबूराव सुतार. मी बीकॉम 3rd मध्ये शिकत आहे. हिस्ट्री ऑफ कोरोना व्हायरस. आरोग्य ही संपत्ती हा सुविचार आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. या सुविचाराचे खरे महत्त्व आज आपल्याला समजले आहे. एक सूक्ष्म घातक विषाणू आपले आरोग्य बिघडवू शकतो. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या धावत्या जगाला पूर्णपणे बंद करून संपूर्ण दुनियाची झोप उडविणारा व्हायरस म्हणजे कोरोना व्हायरस. हा अतिशय सूक्ष्म आणि आपल्या डोळ्यांना न दिसणारा असा व्हायरस आहे. कोरोना व्हायरस हा दिसायला सूक्ष्म असला तरी अत्यंत घातक असा विषाणू आहे. WHO या संघटनेने या विषाणूला साथीचा विषाणू असे घोषित केले आहे. या विषाणूचा संसर्ग चीनमधील वुहान या शहरात डिसेंबर 2019 मध्ये झाला आहे. आज संपूर्ण जग या रोगाचा सामना करत आहे. मानवाने अनेक संकटांना सामना केला आहे आणि त्या संकटातून मुक्त होऊन तो पुढे गेला आहे. परंतु कोरोना हा विषाणू इतका घातक आहे की त्यामुळे माणसाच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. ताप, सर्दी, खोकला, घशामध्ये खवखव,
डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास ही कोरोनाची लक्षणे आहेत. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संसर्गात आल्यामुळे या विषाणूचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे लोकांना जास्त खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस या विषाणूचा वाढता प्रसार पाहून आपण स्वतःची काळजी आणि या विषाणूचा प्रसार थांबविणे हीच आपली जबाबदारी आहे. एखाद्या व्यक्तीला या विषाणूची लागण झाल्यास त्याची लक्षणे दिसून आल्यास त्या कालावधीत ती व्यक्ती इतर लोकांच्या संपर्कात आली तर त्या व्यक्तीला त्या विषाणूची लागण होऊ शकते. त्यामुळे आपण स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह, अस्थमा, आणखी काही विषाणूंची लागण झालेल्या व्यक्ती किंवा वृद्ध किंवा आजारी माणसांनी आपली स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या देशाचे डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई आणि भारत सरकार रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. भारत सरकारने अनेक नियम सुरू केले आहेत. खरोखरच आपण सरकारच्या या नियमांचे पालन केले पाहिजे. बाहेर जाताना मास्कचा वापर करणे, आपल्या हाताचा स्पर्श नाक, डोळे यांना होणार नाही याची काळजी घेणे, सार्वजनिक ठिकाणी न जाणे, आपले घर आणि घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, तसेच आहारात योग्य ते बदल करून पोषक आहार घेऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. जगभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशामध्ये ठराविक काळासाठी लॉकडाऊन ही घोषित केले होते. घरी राहा, सुरक्षित राहा. स्टे सेफ, स्टे होम. Everyone, this is Shreya Amol Patil, second year MBBS student of Dr. D.Y. Patil Medical College, deemed to be University Kolhapur. I am thankful to the organizers who gave me chance to express my views on the pandemic and its effect on employment. So, today's my topic is impact on employment due to COVID-19 pandemic. Before going to the topic, I would like to thank the real life heroes and the frontline warriors who even sacrificed their lives for fighting against the coronavirus. The doctors and all the coronavirus frontline warriors became a shield around the world and protected us from the coronavirus. The theme of my chart is the volcanic eruption. Like this coronavirus erupted from a single point of China, Wuhan city, and spread all over the world. The topic of my chart is impact on employment. Before the pandemic also, India was facing the unemployment problem, but the reason for unemployment was different. People were either illiterate, they were not skilled for the jobs, or they were turned to the crimes, kidnapping and other crimes for their daily income. But now, after the pandemic, the reasons have changed. Hygiene, social distancing, and most important is to stop the infection spread. That is why the many places which have lot of importance and the main source of income has stopped. Like our India is a very cultural country, so the temples, which is the most important source of income for many small workers, like who sell the puja thalis and the flowers around the temples to the saints and sadhus who have income source from the temple, they are also unemployed because the temples are closed. The marriage halls, which provide income to lots of people, like from the caterers to the people who organize the marriage, they are also unemployed because we have to maintain the social distancing. This was about the illiterate people and who were they were having only skill of particular job. But now the skilled people who get their jobs on the basis of their degrees and their talent, they are also unemployed because the big companies are also shut down. They have no income to provide wages to their workers. That is why some of the big malls, cinema halls, factories, Uber, Ola, Zomato, they are also closed, which were providing us doorstep service on only one call. They are also shut down. So this unemployment problem is increasing day by day, and its severity and its effects will be seen in our future, because people will commit crime to overcome and to feed themselves. These were the bad effects of the coronavirus. But
because of this pandemic, some good things also happened in our life. Like we used to work 8 to 10 hours of our day. We used to get tired. We used to not take care of our health. We used to be unhygienic, and the pollution which was increased due to the automobiles and factories, because of this lockdown and this immunity we have to increase, people are turning to good things. We are sitting at our home and doing our works. We are taking good care of our health, and the earth is also regaining its greenery back. These were all the good things which we have which are happened to us, and our life has changed. So to maintain this goodness, we have to come together by maintaining the social distancing. We have to take care of our health very proper ways by washing our hands time to time, using the sanitizers, and putting on the mask, maintaining the social distancing. Because instead of being positive to the coronavirus, we have to think positively and overcome this problem as early as possible. Thank you. रिसेंट डेव्हलपमेंट ऑफ कोविड-19 वॅक्सिन. अलीकडच्या काळात कोरोना विकासावर लस उपाययोजना हा विषय निवडला आहे. अ बिग सॅल्यूट ऑफ द कोरोना वॉरियर्स. संपूर्ण देशात कोरोनाचा थैमान घातला आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे प्रसारित होतो. कोरोनावर आज सर्व शास्त्रज्ञांनी उपाययोजना करत आहे. कोरोनावर उपचार अनेक प्रकारे कोरोना रोखता येऊ शकतो. प्रत्येक व्यक्ती मास्क वापरणे बंधनकारक आहे. प्रत्येक व्यक्तींच्या संपर्कात आल्यास किमान 6 फूट अंतर ठेवणे गरजेचे आहे. संपूर्ण देशाच्या दृष्टीने भारतात अनेक उपाययोजना करून म्हणजे शक्यतो अनेक खेड्यांच्या गावातील व कोरोनाग्रस्त रुग्णांना त्या जागेची सील केली आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन केले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे औषध फवारणी आणि त्या जागेजवळ कोणी जाऊ नये म्हणून याची खबरदारी घेतली आहे. कोरोना झालेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन ठेवला जातो. त्यांच्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी केली जाते. होमिओपॅथिक मेडिसिन हा कोरोनावर व्हायरस प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतो. 0 ते 50 वयोगटापर्यंत दिला जातो. प्रत्येकी 4 गोळ्या 3 दिवस घेतले आणि 50 वयोगटातील व्यक्तींना त्यांचा जास्त परिणाम होतो म्हणून 50 वयोगटातील व्यक्तींना होमिओपॅथिक मेडिसिन जास्त गरजेचे आहे. 2. हँडवॉश. डोळे, नाक, तोंड स्पर्श करण्यापूर्वी हँडवॉशचा वापर करणे. हँडवॉश हा 20 सेकंदपर्यंत हात धुतला पाहिजे. हँडवॉशने हात धुतला पाहिजे. जेवणापूर्वी हात धुतले पाहिजे. 3. सॅनिटायझर. घरातून बाहेर पडत असताना सॅनिटायझरचा वापर करावा. एखाद्या वस्तूवरचा विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून सॅनिटायझरचा वापर करावा. 3. हँडवॉश. 3. हँडशेक. एखाद्या व्यक्तीला हात मिळवणी करू नये, कारण त्यांच्या हातातील विषाणूचा प्रसार होतो. त्या विषाणूचा प्रसाराचा परिणामकारक असू शकतो. 4. कव्हर अँड स्नीज. शिंकताना, खोकताना आणि टिश्यू आणि कागदी रुमालांचा वापर करावा. आपण शिंकत असताना आपल्या तोंडातील विषाणूंचा प्रसार होऊ नये म्हणून रुमालाचा वापर करावा. 5. सोशल डिस्टन्सिंग. सार्वजनिक ठिकाणी व्यक्तींच्या मध्ये शक्यतो 6 फुटांचा अंतर असावा आणि हे मास्क गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे. कोरोनाच्या काळात सर्व अत्यावश्यक सेवा आणि कर्मचाऱ्यांना आभार मानते.
घरातून बाहेर पडताना SMS हा शब्द लक्षात ठेवावा. S म्हणजे सॅनिटायझर, M म्हणजे मास्क, S म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. घरात राहा, सुरक्षित राहा. थँक्यू. Good morning, sir. I am Master Suhas Anil Patil, student of Dr. Ghale College, Gadinglar. We are aware that corona pandemic has affected all over the world. No field is left untouched by corona. So today we are going to see effect of corona on educational field. My topic is impact of COVID-19 on education. Now we will discuss effect of global education on corona. First is shutting down of school and college. We know that due to lockdown, school and colleges all over the world are shut up. So from the data presented by UNESCO, we know that around 1.38 billion students are away from school due to school closure. Entrance exams are postponed or rescheduled. We know that many entrance exams like NEET, JEE, MPC, etc. has rescheduled due to the lockdown. Uncertainty over exam cycle. We are uncertain about when our exam will take place. Teaching learning process is affected. Abroad learning is affected. We know that many students are in US, UK, Australia, etc. for education. But due to lockdown, they have returned to their homeland. So teaching process is affected. Some faculties and employees may face salary cut. Some due to low generation of income, some faculties and employees may face salary cut. It is more likely to take place in private sector. Student counseling is affected. As there is no teacher-student interaction, student counseling is affected. Unemployment increased. We know that many industries, factories are shut down. So unemployment has increased. But even in this crisis also, there are many opportunities to grow. We will see some possible other alternatives available in this situation. Digital learning and online method. By digital learning, we can overcome the drawback of means we can overcome the learning issue. We can from sitting in home we can learn. Study from home. As work from home, student can use the policy of study from home and they can learn everything with the help of videos, sharing of links, etc. We can also give online assessment test to know how much we have understood. No missing of lecture. As lectures are available in video format on YouTube, we can easily access them. So there is no missing of lecture. Saves a lot of time. In this way, online education is taking place. Now we will discuss some challenges of online learning. Lack of connectivity and data. We know that in remote places and in rural area, there is not suitable connectivity and data availability. So students are not able to access online learning. Strain on eyes. As students are focusing on same screen for longer period, there is strain on eyes and their health is also affected. No focus for longer time. In virtual classes, some students may not be able to focus for much time. Not appropriate for all. Different learning style. Every students have their own different learning style and different mode of learning. So everyone will be not suitable for learning in this mode. No practical knowledge. As lockdown is going on, students are not getting practical knowledge and experimental knowledge, which they get in physical education during school. Not suitable for pre-primary school. The students who are admitted in pre-primary school and nursery school for the first time, for them this policy is not suitable. They cannot access education by online because they are first time entering in the school. Even though we have many challenges in this crisis, we can also overcome this by using various digital platform and online mode. As crisis come, it also brings some golden opportunities to grow also. If we use those opportunities wisely, then we can overcome this problem and we can continue our working without any effect. So thank you very much. Stay safe, stay healthy. नमस्ते, माझे नाव सुप्रिया नावी. मी BCom थर्ड इयर मध्ये शिकत आहे. माझ्या प्रेझेंटेशनचा विषय आहे की आत्मनिर्भर भारत. तर उद्धरावा स्वयात्मा ही सनातन भारतीय दृष्टी आहे. आपल्या उद्धारासाठी आणखी कोणीतरी कोठून तरी येतील
हे म्हणजे असेल माझा ही पद्धतीची विचारसरणी नाकारून ज्याचा तोच किंवा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ही शिकवून आपल्या देशात अनेकांनी जनमानसात रुजवण्याचे प्रयत्न केले. तर आत्मनिर्भर भारताची हाक त्याच परंपरेने पुढचे पाऊल त्या आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यात बिनचूक जाण्यासारखे तर अजिबातच काही नाही. पंतप्रधान मोदी व त्यांच्या धोरणाबाबत सर्वांनी गौरवधारच काढले पाहिजेत अशी अपेक्षा व्यवहार्य आहे आणि अनावश्यकही. पण म्हणून मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दलचे पूर्वग्रह फरवाळत काव्यग्रस्त दृष्टीने त्यांच्या प्रत्येक घोषणेची जुमला म्हणून वासलात लावून पुन्हा आपल्या जुन्या गृहीतकांच्या आड लपून हेटाळणीची विषारी बाण सतत सोडणे ही निसमर्थीने ठरत नाही. सत्तेवर आल्यानंतरच्या गेल्या 6 वर्षात मोदींनी केलेल्या मांडणीत एक स्वाभाविक सुसंगती आहे. त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ सबका साथ सबका विकास या घोषणेतून झालेला होता. समानता आणि सामाजिक आर्थिक न्याय ही दोन्ही संकल्पना त्यात अनुसृत होत्या आहेत. सगळ्यांनीच एकमेकांची संगत केली असती तर सर्वांचा विकास शक्य आहे. या मांडणीतही सामाजिक व राष्ट्रीय स्वावलंबनाचा संदेश आहेच. जवळजवळ हीच भूमिका एक भारत श्रेष्ठ भारत या मांडणीत आहे. भारताचे ऐक्य ही त्याच्या श्रेष्ठत्वाची पूर्व अट आहे हे कोणीच नाकारू शकणार नाही. या एकतत्वात पारस्परिकता आहे आणि अशा देशांतर्गत परस्पर सहकार्यातून साधण्याच्या स्वावलंबनाची एक अप्रत्यक्ष सूचनाही आहे. मधल्या काळात मोदी सरकारने स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया सारख्या कार्यक्रमांना पुरेसे पाठबळ देण्याचा प्रयत्न करून उद्योजकांना विकासावर भर दिला होता. रोजगाराचा मुख्य स्रोत आता पारंपरिक चौकटीतील ठराविक वेळेच्या व ठराविक वेतनाच्या नोकऱ्या हा राहू शकणार नाही आणि त्यामुळे उद्योजकतेच्या विकासाकडे वळणे भाग आहे हे ओळखून सुरू केलेली मुद्रा कर्ज योजना हे याच भूमिकेचे फलित होते. 2018 मध्ये भारतीय जनता पार्टीने ग्राम स्वराज्य अभियान हाती घेतले होते. प्रत्यक्ष खेड्यामध्ये काही दिवस राहून शेतकरी व ग्रामीण कारागिरांच्या विकास योजना तळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा या अभियानाचा केंद्रबिंदू होता. शेतमालाला योग्य भाव मिळवण्याच्या संधी शेतकऱ्याला उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेत केलेल्या सुधारणा, अन्न प्रक्रिया उद्योगावर दिलेला भर आणि कृषी पर्यटन सारख्या कृषी आधारित नवा उद्यमांना चालना देण्याचे धोरण ही सर्व ग्रामस्वराज्याच्या दिशेने उचललेली पावले होती. ग्रामस्वराज्य ही मूलतः महात्मा गांधीजींनी मांडलेल्या संकल्पना आज पंतप्रधान ज्या आत्मनिर्भरतेची हाक देत आहेत तिचेच एक रूप आहे. हे या संकल्पनेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या शंकासुरांना मान्य होण्यास हरकत नसावी. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी महात्मा गांधी व इतर अनेकांप्रमाणे स्वदेशी आणि विकेंद्रीकरण या 2 संकल्पनांवर भर दिला होता. ही दोन्ही सूत्रे आत्मनिर्भरतेकडे नेणारेच आहेत. पंतप्रधानांनी स्थानीय उत्पादने व उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकल बाबत होकल होण्यासंदर्भात केलेली आवाहन हीच दृष्टी अधोरेखित करणारे आहे. तेव्हा सारांशाने सांगायचे तर आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेचा पंतप्रधानांनी उच्चारवाणी केलेला पुरस्कार ही आपल्या पूर्वसुरींनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेची नव्या संदर्भात केलेली मांडणी आहे. असे वर्णन केल्यास ते चुकीचे ठरू नये. नित्य नूतन चिर पुरातन हे भारतीय जीवनदृष्टीचे एक पायाभूत सूत्र आहे व त्याचेच प्रत्यंतर मोदींच्या मांडणीतून येते. एक महत्त्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे पंतप्रधानांनी आत्मनिर्भरतेच्या सूत्राची मांडणी नेमकी याच वेळेस का केली. त्याचे उत्तर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय अशा दोन्ही परिस्थिती संदर्भात देता येऊ शकते व दिले पाहिजे. यातला आंतरराष्ट्रीय संदर्भ PPE किट्स, चांगली यंत्रे, मुखावरणे आणि औषधांच्या संदर्भातील आहे. हायड्रोक्लोरोक्विनच्या गोळ्या आपण मोठ्या संख्येने इतर देशांनाही पुरवल्या, पण इतर सामग्रीसाठी सुरुवातीस आपण परावलंबी होतो. शिवाय ही सामग्री चीनमधून आयात करावी लागण्याची वेळ येणे म्हणजे विषाणूजन्य रोगाच्या संसर्ग बाधेला निमंत्रण देण्यासारखेच होते. संगणकापासून संरक्षण उत्पादनापर्यंत आपण आत्मनिर्भर झालो. मेक इन इंडियाचा आग्रही पुरस्कार करीत स्वतःच्या पायावर उभे राहिलो तर भविष्यात उद्भवू शकणाऱ्या सर्व पेच प्रसंगांना आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकू. सध्याच्या कठीण काळातही नेपाळला पुढे करूनच व अन्य खोडसाळ पद्धतीने चीन करीत असलेले राजकारण, चीन आणि राष्ट्रोल्या यांच्यात निर्माण झालेला तणाव, अमेरिकेचे गोंधळलेले नेतृत्व, युरोपची झालेली गलितगात्र अवस्था आणि या सर्व परिस्थितीतून जगाने जाणलेले अतिसंहारक विषाणू युद्धाचे धोके हे सर्व पाहता आत्मनिर्भरता अभियान जाहीर करण्याचा मुहूर्त किंवा अचूकपणे साधला गेला हे सहजगत्या लक्षात यावे. अर्थात आत्मनिर्भरतेच्या अभियानाचा संबंध केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणाशी नाही, देशांतर्गत विषयामध्येही आत्मनिर्भरता आवश्यक. Shani Tarbekar from Dr. Ghai College is here with a poster presenting the impact of COVID-19 on mental health. Nowadays, if we see, wherever we go, we just get to listen about the only topic, that is Corona. In our societies, at our homes, we just hear people discussing about the topic COVID-19. I go to all news channels, even there, the headlines tell me Corona, Corona and only Corona.
today these many new patients found in the country. These many patients died in a day. Number of corona patients are increasing rapidly. This Bollywood star test corona positive. A man commits suicide due to stress and anxiety. Lockdown of 15 days announced by the PM, and so on. Surely it's a major issue we all are facing. This COVID-19 pandemic has surely made a huge loss to all the economical, educational, environmental and many other sectors. But we forget to focus on important impact of the pandemic, that is the mental health of the individual. The common man is obviously worried due to this pandemic. The pandemic has brought up several what ifs in the minds of common man. He is worried about how is he going to survive. What about his job? What about the family? How is he going to feed his family? So this has really made him more worried and anxious, and thereby resulting in a bad mental health. In public mental health terms, the main psychological impact to date is the elevated rates of stress or anxiety. Levels of loneliness, depression, harmful alcohol and drugs use, and self-harm or suicidal behavior are also expected to rise. There are several people who have contributed a lot throughout the pandemic. Doctors, nurses, police and many other workers. Due to long time of work, they too feel stressed and fatigued. So, what they can do is talk to their senior supervisors or in charges and ask them to grant you time for rest, and also help the co-workers if needed. Now, if we see, there are several deaths due to corona, or some of our near ones test corona positive. Losing someone we love is always difficult. In such situation, we get frightened and get tensed. These activities are normal, but we must handle it properly. If you are anxious, talk to your near ones. Tell them what you feel. They will surely help you out and lessen your stress. Now, one more important point. COVID-19 is likely to affect people from many countries. So, we must not attach it to any nationality. Be kind to all those who are affected. They deserve your support, compassion and kindness. Help them stay connected to the loved ones by phone, video calling or messaging, and provide them comfort during isolation. And then choose limited time each day when you check the COVID-19 updates. If we go on listening constantly the same thing again and again, you get more upset. And also, don't spread wrong messages or fake news. Get to know the facts before talking or sharing anything, because this too can lead to unwanted anxiety among people. Now, if we see children, they are at homes from several months. They too get stressed because staying so long at a place is not their usual activity. They may respond to stress in different ways, such as getting more angry, anxious, bedwetting, etc. So, what we can do? We can respond to them in supportive way. Listen to them and also tell them properly about what's going around, and tell them about how to reduce the risk of being infected in words that they can understand depending on their age. One more thing, don't use smoking, alcohol or other drugs to deal with your emotions. That's not the right way. Instead, take it as a great opportunity to build yourself. Practice yoga. Keep on doing creative things that you like. Utilize your time very effectively. This will surely help you restore your mental health. Also, if someone faces domestic violence, don't be quiet. Help them out as per the need. So this was all about my poster which tells about the impact of COVID-19 on mental health. So I hope you all stay safe at your homes and live a stress-free life, and also deal with your mental health properly. Thank you.